फिश फायनली आपल्याला भेटलेली आहे. तर आपण फिश कोकणी स्टाईलने कशी बनवायची ते आता आपण पुढे बघू. खोबरं लागेल, ओल्या नारळाचे खोबरं. कोकणात ओले नारळ जास्त असायच्यामुळे त्याच्यामुळे खोबरं जास्त खाण्यात येतं, म्हणून आपण हे खोबरं घातलं. त्याच्याबरोबर हा कांदा घातला थोडा. नंतर त्याच्यामध्ये टॅमॅटो घातला ही चटणी तयार करण्यासाठी. आणि हे घेतलं, लसूण घेतला. बस, अजून काय? लसूण घेतला थोडा. ओके. नंतर ही त्रिफळा म्हणतात याला, ही त्रिफळा टाकली त्याच्याने स्वाद चांगला येतो, स्मेल चांगला येतो म्हणून टाकलं. नंतर त्याच्यामध्ये धणे घालायचे, अख्खे धणे. आणि त्याच्यामध्ये हे लाल मिरची, बेडकी मिरची, आम्ही बेडकी मिरची खातो, तिखट आम्हाला जास्त चालत नाही म्हणून ही मिरची टाकायची. ओके. आणि मिक्सरला लावून बारीक करायचे. ठीक आहे, मिक्सरला लावायचं. हां, मिक्सरला लावायचं आता. ओके, मिक्सरला लावून बघूया आता पुढे आपण ग्रेव्ही कशी बनते. हां, बांगड्यासाठी ग्रेव्ही बनवलेली रेडी आहे. आता पुढची प्रोसेस स्टार्ट. सांग काय आता आपण पुढे करणार आहे. आता कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी तेल गरम केलं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया फोडणीला. कांदा जरा थोडा बदामी कलर येईपर्यंत थोडा परतायचा. ओके. आता आपला कांदा परतून झालाय, तर त्याच्यात कढीपत्ता टाकूया. आणि आता आपण मगाशी तयार केलेली चटणी, मेन ग्रेव्ही चटणी त्याच्यात टाकूया. ओके. आता ही आपण फोडणीला दिलंय सगळं वाटण केलेलं ते. आता त्याच्यात आपण कोकम टाकूया आंबटपणासाठी. आणि मीठ टाकूया. ओके. आणि फायनली फिश. आणि आता त्याच्यामध्ये आपण बांगडे सोडू. आणि आता हे सगळं तयार झालंय. तर थोडं उकळी आली 2-3 मिनिटांनी हे तयार होतं. ओके, मग 2-3 मिनिटं आता ग्रेव्हीला शिजवायचं. हा, म्हणजे ते बांगडे पण त्याच्यामध्ये शिजले जातील ग्रेव्ही मध्ये. 2-3 मिनिटं का 5 मिनिटं? 2-3 मिनिटांमध्ये होऊन जातात, त्याला वेळ नाही लागत जास्त. थोडा साराला उकळी आली, चांगलं असं उकळ आली तर मग बंद करू. ठीक आहे, चालेल. फायनली बांगड्याचं टिकलं रेडी आहे.